अप्रतिम मंदिर आहे। इथे हळद कुंकू नाही तर भस्म आणि कुंकू लावलं जातं। गुड मॉर्निंग। आज डे 3 आणि आम्ही आता जात आहोत मदुराईला। पहाटेचे 4:30 वाजलेत आणि आम्ही रामेश्वरवरून निघत आहोत। आवाज थोडा बसलाय पण जमेल थोडं ब्लॉग। आमच्या हॉटेल खाली देवीचं मंदिर होतं आणि दररोज सकाळी अशा पद्धतीची पूजा व्हायची। बाय बाय रामेश्वरम। खूप सुंदर दर्शन झालं सगळ्याच गोष्टींचं। ह्याचा अर्थ काय मला माहिती नाही, प्लीज कोणीतरी सांगा। तर पुढच्या प्रवासाची सुरुवात बसमध्ये आरती करून झाली। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। आमच्या ग्रुपमध्ये एक कवी काका होते। त्यांनी बनवलेले काही कविता सादर केल्या। आकारपणाने असह्य झाला म्हणून, त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून, अप्पा मला क्षमा करा, खूप चांडाळीने त्या शब्दाचा उच्चार करशील। माझं एक लाडकं कोकरू होतं, रोजीरवाण्या तशासारखा एक मुलगा होता। पण खरं सांगू का, माझे ते कोणी नव्हते। आभाळ पाठीवर येणाऱ्या हत्तींना विचारून पहा, हे सांगतील कोणी कुणाचं नसतं, कोणी कुणाचं नसतं। हे बोलून मला 9 मार्क मिळाले 10 पैकी। मी म्हणतो मॅडमचे हसते बरोबर, छान बोलतात, असंच मला बोलतो, असंच राहायचं, घाबरायचं नाही, बिंदास राहायचं। कलाकार असतो ना, भले हमारे पास कार नाही फिर भी हम कलाकार हैं। मग 9 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो मदुराईच्या एलिस नगरमध्ये। मदुराई मंदिराजवळ पार्किंग नसल्या कारण इथे आमची प्रायव्हेट बस पार्क केली। ह्या स्पॉट पासून लोकल बसेस मिळतात, कंटिन्युअस सर्व्हिस आहे। आपल्या लाल परी सारखी ह्यांची ही येल्लो परी आहे। एलिस नगर टू मदुराई टेम्पल 15 रुपये तिकीट आहे। कंडक्टर काकांची पैसे पकडण्याची स्टाईल एकदम युनिक होती। आफ्टर ऑल आम्ही साऊथमध्ये होतो। मग येल्लो परीने आम्ही पोचलो द फेमस मदुराई अम्मम टेम्पलला। हे मंदिर बॉलिवूड मूवीजमध्ये खूपदा दाखवलं गेलं आहे। आता रिसेंटली सिंघम अगेन मध्येही दीपिकाच्या एंट्रीला दाखवलं आहे। इथले रूल्स खूपच स्ट्रिक्ट आहेत। आतमध्ये काहीच अलाव नाही। मोबाईल ठेवायला एका साईडला लॉकर आहेत, तिथे 5 रुपीज पर मोबाईलचे घेतले जातात आणि टोकन दिलं जातं। आणि त्याच्याच अपोजिटला बॅग्स ठेवायला लॉकर आहेत, ते पर बॅग 2 रुपये घेतात। आणि या दोघांच्या मधोमध शू रॅक सर्व्हिस आहे, ती फ्री आहे। आणि ह्या मंदिरात एंट्री फक्त पूर्ण कपडे घातलेल्यांनाच मिळते। नो शॉर्ट्स, नो फॅशनेबल आउटफिट्स, कम्प्लीट ट्रेडिशनल अटायर असला पाहिजे। तर हा टप्पा पार करून आम्ही आत गेलो। आत एंट्रीसाठी पासेस आहेत 50, 100, 200चे। तर आम्ही 50 रुपयाची तिकीट काढून आत गेलो। आत गेल्यानंतर सर्व लाईन एकच होऊन जातात, त्यामुळे लोवेस्ट तिकीटच घ्यायची। आम्ही गेलो तेव्हा गर्दी कमी होती म्हणून दर्शन लवकर झालं। इथे लाईन मध्ये काही अंतरावर पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली आहे। दर्शनानंतर अन्नछत्रामध्ये फ्री प्रसाद म्हणजेच भोजन असतं, पण आमच्या वेळेस लाईन खूप जास्ती होती म्हणून आम्ही एक्झिट झालो। बाहेर येऊन फटाफट फोटो काढून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। सकाळी 3 वाजता निघालेलो, मीनाक्षी टेम्पलला पोहोचलो, दर्शन घेतलं। फोन बिलकुल अलाउड नाही आहे, हँडबॅग्स अलाउड नाही आहे, इव्हन कॅप्सही अलाउड नाही आहे। त्यामुळे सगळं लॉकर मध्ये ठेवून आम्ही मस्त दर्शन घेतलं। खूप सुंदर अप्रतिम मंदिर आहे, सगळ्यांनी पाहिलाच पाहिजे। आता आम्ही निघालो आहोत कन्याकुमारीला जायला। थोडी धावपळ झाली पण दर्शन खूप सुंदर झालं। बघूया आता पुढचा प्रवास। इथे दुकानाच्या सर्वच पाट्या त्यांच्याच भाषेत आहे।
मग महाराष्ट्रामध्येच का आपण मराठी पाट्या लावायला लाजतो? तर पुढचा प्रवास सुरू झाला. वाटेत लंचसाठी थांबलो. आजचा लंच यम्मी, छोले आणि मसाला भात. आता हे खाऊन कन्याकुमारीला जायचं. कन्याकुमारीला पोहोचून आम्हाला सनसेट बघायचा होता, म्हणून आम्ही मदुराईवरनं लवकर निघालो. पण काही क्षणांनीच लेट झालो आणि सूर्या मामा आम्हाला न भेटताच निघून गेला. म्हणून सनसेट पॉइंटला थोडा वेळ टाइमपास केला आणि मग रूमवर चेक इन करून परत आम्ही निघालो मार्केट एक्सप्लोअर करायला. पहले वाला है ना, हाँ, हिंदू महासागर, हिंदू इंडियन ओशन, ओके अरेबियन सी, ओके, ब्लैक बे बंगाल, हाँ, कन्याकुमारी सनराइज पॉइंट, सनराइज, ओके, सनसेट, ओके, ये शंख है, हाँ, ये हनुमान जी का गदा, ये चिपला, ये कोवड़ी, ये समुद्र की पेंसिल, स्लाइड में लिख सकता है समुद्र की पेंसिल, ये मच्छी का कांटा है, वो लिखता है. इसलिए इथे एकाच ठिकाणी 5 रंगाची वाळू बघायला मिळते. कितने का? 100 रुपया पूरा. रामेश्वरमला रॉ शंख शिंपल्या मिळत होते, तर इथे कन्याकुमारीला डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स जास्त होते. खूपच सुंदर होते सर्व, पण कम्पॅरेटिव्हली कन्याकुमारी महाग वाटलं. इथे समोर स्टे हॉटेल आहे आणि त्याच्याच बाजूला फक्त कोस्टल फूडची खाऊ गल्ली. खूप टेम्पटिंग वाटत होतं, पण ट्रॅव्हलमुळे मोशन सिकनेस झाला होता, सो रिस्क घेतली नाही आणि हॉटेलवर जाऊन झोपून गेलो. गुड मॉर्निंग. आम्ही आहोत कन्याकुमारीमध्ये. हा, क्लायमेट चेंजमुळे खरंच खूप हालत झालेली, त्यामुळे काल काहीच व्लॉग करता आलं नाही. बस ट्रॅव्हल केला, आलो, जेवलो, झोपलो. सनसेटही मिस झाला काल, त्यामुळे आम्ही सनराईजही बघायला नाही थांबलो, नाही गेलो. सो आता आम्ही स्मारक बघायला जात आहोत आणि अजून काही स्पॉट्स असतील तेही बघू. लेट्स सी इथे काय आहे फिरायला. पण सिरियसली इथे खूप प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. खूप भयानक क्लायमेट चेंज होतं. क्षणात पाऊस पडतो, दुसऱ्या क्षणी कडक ऊन पडतं, हालत एकदम डाऊन होऊन जाते. लोकल लाईन इतकी मोठी आहे पूर्ण बाजारातून जाताना जस्ट स्मारकावर जाण्यासाठी. 75ची रांग आहे, खूप भली मोठी, आणि आम्ही स्पेशल रांगेतून जात आहोत. इट्स बेटर टू हॅव अ स्पेशल तिकीट. आता तेवढ्या गर्दीतून जावं लागणार नॉर्मल तिकीटसाठी.
स्पेशल तिकीटची बोट आहे. या बोटने आपण त्या स्मारकावर जाणार आहोत. एका बोटमध्ये 200 माणसं प्रवास करतात. स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी येथे 2 खडखळ बेटांवर समुद्रातून सुमारे 400 मीटर अंतरावर स्थित आहे. Finally we are out. विवेकानंद रॉक मेमोरियलला जायला वेगळी 30 रुपयाची तिकीट आहे आज एंट्री फी. मस्त. मी लहानपणी आलेली तेव्हा हे अंडर कन्स्ट्रक्शन होतं. फायनली 24 वर्षांनी परत एकदा आले कम्प्लीट झाल्यानंतर. आतमध्ये जाण्यासाठी फुटवेअर काढावे लागतात आणि खूप चांगली सोय आहे फुटवेअरची. चपला इथे काढायच्या आणि तिथून चढून वर जायचं. मागे हा इंडियन ओशन आहे. इंडियन ओशनच्या बरोबर आम्ही आलो आहोत स्वामी विवेकानंदांच्या मेमोरियलला. 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धार्मिक परिषदेत सहभागी होण्यापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी येथे ध्यान केले होते. संपूर्ण स्मारकामध्ये श्रीपद मंडप आणि विवेकानंद मंडप नावाच्या 2 स्वतंत्र मंडपाचा समावेश आहे. स्वामी विवेकानंदांचा परिभाजक मुद्रेतील कांस्यपुतळा हे या स्मारकाचे आकर्षक वैशिष्ट्य आहे. वरच्या स्मारकामध्ये फक्त त्यांची एक मूर्ती आहे. इथे खाली त्यांचं मेडिटेशन हॉल आहे जिथे स्वामी विवेकानंद 3 दिवसांसाठी बसून मेडिटेशन केलं होतं. या खडकाचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. या ठिकाणी देवी कन्याकुमारीने तपश्चर्या केली होती आणि असे मानले जाते ह्या दगडावर देवीच्या पावलाची खूण देखील आहे. म्हणून याला श्रीपदपराई असे नाव देण्यात आले होते. आणि तो समोर दिसणारा प्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लुवर ह्यांचा 133 फूट उंचाचा पुतळा आहे. समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे पाण्याच्या लाटांचा वेग जास्त होता. ह्या बोटीच्या लेवलवरूनच कळून येते. संध्याकाळी हे प्रमाण खूप वाढतं. म्हणून स्मारकाचं व्हिजिटिंग हावर्स सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच आहे. त्यानंतर एंट्री बंद. रिटर्न येताना जनरल आणि 300 वाला तिकीट सर्व मर्ज झालेल्या असतात. फक्त तिथे पोचेपर्यंतच ह्या पासचा फायदा आहे. सो मिळेल ती बोट पकडायची आणि रिटर्न यायचं. ऊन खूपच होतं. मग बाहेर येताच आम्ही नारळ पाणी प्यालो आणि आजूबाजूचे स्पॉट बघायला निघालो. इथे बाजूलाच कन्याकुमारीचं मंदिर आहे. ते 12:30ला बंद होतं दुपारी आणि संध्याकाळी 4ला ओपन होणार. आणि आम्ही पोहोचलो आहोत 12 वाजता. सो अर्धा तास आहे आमच्याकडे. ह्या मंदिरामध्ये पुरुषांना शर्ट बनियान काढून दर्शन घ्यावं लागतं. ह्याचा पक्का रिझन अजून मलाही काय कळलं नाहीये. पण साऊथमध्येच सर्वच मंदिरात पुरुष बिना शर्टाचे फक्त लुंगीवरच जातात.
हळद कुंकू नाही तर भस्म आणि कुंकू लावलं जातं. कन्याकुमारी वरनं लेफ्ट मारला इथे 3 पॉइंट्स आहेत आणि मध्ये शॉपिंग सेंटर. भरपूर फिरल्यानंतर आता आम्ही थोडं ब्रेक घेऊन खात आहोत साऊथ इंडियन फूड. एचोर टेम्पलच्या मागून बीच साईडला यायचं. इथे एक त्रिवेणी संगमसाठी बघायला एक पॉइंट बनवलाय. असं नॅचरली तर दिसत नाहीये त्रिवेणी संगम, पण इथे होतं कारण ऑलरेडी मर्ज होऊन मिक्स झालाय सगळा समुद्र. जर रामेश्वरमला आम्ही क्लिअरली पाहिलेलं इंडियन ओशन आणि बे ऑफ बेंगॉल मर्ज होताना, तर कन्याकुमारीला असं काहीच दिसत नाहीये. उलटा तिथून त्या कॉर्नर वरनं दिसत होतं तिथे इंडियन ओशन आहे आणि हा एक अरबी समुद्र आहे. आता अरबी आहे की बे ऑफ बेंगॉल आहे असं मॅप मध्येच बघावं लागेल. बट येस, हा त्रिवेणी संगमचा पॉइंट आहे. खूप फिरलो उन्हात. इथे शॉपिंगसाठीही इतकं काही नाही आहे एक्सेप्ट गरम मसाले. सो थोडा फेरफटका मारून आम्ही निघालो हॉटेलवर जायला. हे पाहून जाम भूक लागली होती. हॉटेलवर जाऊन थोडा आराम केला आणि मग चेकआउट करून पुढच्या प्रवासाला निघालो. हा, आम्ही पोहोचलो कन्याकुमारी स्टेशनला. फायनल लास्ट वाला स्टेशन. आता जातो आहोत आम्ही तिरुपतीला. डायरेक्ट उद्या दुपारी 12ला पोहोचणार. बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो. रामेश्वरम ते कन्याकुमारी खूप सुखरूप प्रवास झाला, म्हणून आम्ही आमच्या ड्रायव्हर अण्णासोबत सेल्फी काढून त्यांचा निरोप घेतला. तर कन्याकुमारीवरून संध्याकाळी 5:25ची विवेक एक्सप्रेस पकडून आज रात्रभर आम्ही प्रवास करणार आहोत. ह्या पुढचा प्रवास आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहूया. सो स्टे ट्यून. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.